पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे घे, आता प्रवास करायला लागेल। तुझे उरलेले पैसे मी आता क्लिअर करेन लगेच। घे ग, अगं पैशांची गरज लागते, घे। ठेव हे पैसे, गरज पडेल तुला। हवं तर तू आमच्यासाठी जे काही केलंस ना त्याचा मोबदला समज, पण ठेव। तू खूप गोड मुलगी आहेस ग, खूप चांगला स्वभाव आहे तुझा। काळजी घे स्वतःची, खूप केलेस तू आमच्यासाठी। पुढे कधी जर पैशांची गरज पडली तर निसंकोचपणे माग, मी स्वतः देईन तुला। तू आधीचा जीव वाचवलास नेत्रा, त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी। पण एक सांगू का, यानंतर जिथे कुठे काम करशील तिथे नीट लक्ष देऊन काम कर। तू नर्सचं काम नको करूच पाहिजे, तुझ्या निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं आणि दुसऱ्याचा जीव घेणं पाप आहे ना। पैसे नको आहेत मला। मी इथून निघून गेले तर रुपाली बाई साहेब अद्वैत साहेबांना कोणाला कसं सांगू की रुपाली बाई साहेब दिसतात तशा नाहीयेत। माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार।
बाळा, वाट बघत होतो ग तुझ्या फोनची. मिळाली का तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? अगं मागे तू म्हणाली होतीस काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत. मग काय झालं पुढे? मिळाली ना उत्तरं? नेत्रा तू रडतेस? मी म्हणाले होते ना तुम्हाला, गाव बदलेल, माणसं बदलतील, पण माझं नशीब नाही बदललं. म्हणजे? मी हरले आबा, मी हरले. नाही नेत्रा, माझी नेत्रा कधीच हरू शकत नाही. अगं साक्षात त्रिनयना देवीचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी. नेत्रा, मी तुला भेटायला येऊ का? नाही नको आबा, मीच येते. फक्त तुम्ही आईला काही सांगू नका. अगं पण काय झालंय ते सांग ना. परत काय येतेस तू? मी आल्यावर सांगते सगळं. आजच येते. आई अगं पण तू पाहिलंस ना, तिने नाही घेतले पैसे. तिला कमी वाटले असणार पैसे म्हणून घेतले नाही. आई फ्रँकली स्पीकिंग मला नाही वाटत नेत्रा पैशांसाठी एवढी ग्रीडी असेल. हो हो म्हणजे जेवढं मी ओळखलंय तिला त्यावरून तरी मला नाही वाटत तिचा पैशांचा काही इश्यू आहे. जगात सगळ्या समस्या पैशानेच सुटतात. आधी आपला जगण्याचा जो काही संघर्ष असतो ना, तो पैशासाठीच तर असतो. ती या घरात आली ते पैसे कमवण्यासाठीच ना. आधी हे बघ, मला मान्य आहे ती चुकली, 100% चुकली. पण जर पैसे देऊन आपण तिला पाठवलं तर ती समाधानाने जाईल. माझं एक तत्व आहे आधी, या घरातून, आपल्या राजाध्यक्षांच्या घरातून मी कधीही कोणालाही रिकाम्या हाताने नाही जाऊ दिले. मग ती अशी दुखावल्या मनाने गेली ना तर ते चांगलं नाही. बरोबर आहे तुझं, पण मग आपण पैसे देऊन टाकूया तिला. आजपर्यंत प्रत्येकाचं मन जपलंय मी इथे. या घरातलं वातावरण हसतं खेळतं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. नेत्राच्या अशा जाण्याने या घरात निगेटिव्हिटी नकोय मला. ओके, फेअर इनफ. मग मी देते पैसे तिला. आई थांब, माझ्याकडे थोडी कॅश आहे, मी देतो. नाही नाही नको. अरे प्लीज आता नाही म्हणू नकोस प्लीज. नेत्रा, निघतच होते मी. आय एम सॉरी, मला माफ कर. साहेब, तुम्ही का माफी मागताय? माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. माफी मी मागितली पाहिजे. नेत्रा, तू अद्वैतसाठी वरदान आहेस, त्याचं रक्षा कवच आहेस. म्हणून मी तुला या घरात घेऊन आलो. घरच्यांचा विरोध असताना सुद्धा मी त्यांच्या विरोधात जाऊन तुला इथं थांबवलं. पण आता परिस्थिती अशी झाली की माझ्या हातात काही उरलं नाहीये. बरं नेत्रा, तू मगाशी काहीतरी म्हणालीस की तुला संकेत आला होता, बाबांना कोणीतरी औषध पाजत होतं, ते कोण होतं? नेत्रा बोल ना, ती व्यक्ती कोण होती? हे बघ, ती व्यक्ती कळणं खूप महत्वाचं आहे. सांग मला नेत्रा, प्लीज 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 एकदा जायच्या ती सांगून जा प्लीज. ताई साहेब, रुपाली बाई साहेब,
झालं सामान भरून? पैसे 10,000 आहेत, ठेव, अडीनडीला उपयोगी पडतील. नेत्रा, तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. प्लीज काळजी घे स्वतःची. मला तर वाटतं ना तू मेडिटेशन वगैरे करायला लाग. अस्वस्थ वाटतं ना तुला, मध्येच घाम फुटतो, चांगलं नाही ते. किंवा सरळ डॉक्टरांकडे जा. मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे. हा तर अगं घे, राजाध्यक्षांच्या घरून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. ठेव. हो की नाही शेखर? ठेव अगं, ठेव. नाही बाईसाहेब, खरंच नको. कमी वाटतायत का तुला? जास्त देऊ का? नाही. मग ठेव. बाईसाहेब अगं, उपयोगी पडते. आणि शेखर, आई केतकी बरोबर हॉस्पिटलमध्ये गेल्यात. आधी पण निघालाय, पण त्याला ना महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. काय महत्वाचं बोलायचं? माहित नाही, पण खूप डिस्टर्ब वाटला. प्लीज बोलून घ्या. बर, प्लीज. काळजी घे ग स्वतःची, आणि वेळेवर निघ, म्हणजे काळोख व्हायच्या आत पोहोचशील घरी. अद्वैत, काय झालंय? बाबा, मला हे सगळं अजिबात सहन होत नाहीये आता. काय झालंय अद्वैत? बाबा, आजी किती डिस्टर्ब झालीये. मी बोलतो तिच्याशी. ती आता हॉस्पिटलमध्ये. मी एक काम करतो, मी जातो आणि तिला पाठवून देतो थोड्या वेळात. नाही, तू एकटा नको जाऊस, मी येतो तुझ्या बरोबर. बाबा, तुम्ही इथे आई बरोबर थांबा, मी येतो जाऊ. तुला एकदा सांगून कळत नाही का? तू एकट्यानं कुठेही जायचं नाहीस. का नाही जायचं मी एकट्याने? काय प्रॉब्लेम आहे मी एकट्याने गेलो तर? अद्वैत, ऐक रे माझं. काय ऐकून घेऊ तुमचं? लंडनहून आल्यापासून पाहतोय मी बाबा. सुरुवातीला काय तर ते महामृत्युंजयाची पूजा, नंतर काय पिंपळाचं पान, आणि आता काय मी कुठेही बाहेर जायचं नाही एकट्याने. काय चाललंय हे सगळं? तुझ्या काळजीपोटीच बोलतोय मी हे सगळं. बाबा, आय एम नॉट अ किड. बस झालं आता. तुम्ही त्या नेत्राला 24 तास माझ्या बरोबर राहायला सांगितलं, आणि आता ती घर सोडून जातीये, तर तुम्ही म्हणताय की मी एकट्याने बाहेर जायचं नाही. वा माझ्या बाळा, तू लंडनला निघून गेलास तर कसं संपवू मी तुला? काय बाबा हे? एक परकी मुलगी हे घर सोडून जाते म्हणून मी माझ्या फॅमिली पासून लांब लंडनला जायचं? मला असं वाटतं आपण आता ह्या विषयावर नको बोलूया. बाबा, आता नाही तर मग कधी बोलायचं? तुम्ही मला लंडनला परत पाठवल्यावर? तुला मी सगळं व्यवस्थित सांगतो, पण योग्य वेळ आल्यावर. आधी, अरे शेखर सांगतायत ते तुझ्या भल्याचा विचार करूनच सांगतायत ना. पण मला नाही जायचंय तुझ्यापासून लांब आता. आम्हालाही सहन नाही होणार रे तू आमच्यापासून दूर राहिलेला. पण ते सांगतायत त्याच्या मागे काहीतरी कारण असेल की नाही? प्लीज तू तरी समजून घे मला. मला समजते आधी, पण बिन काही नाही. माझं आता ठरलंय, मी आता कुठेही जाणार नाही. मला इथे तुमच्या बरोबर राहायचं, अँड दॅट्स फाईन. नेत्रा, येते मी. अद्वैत साहेबांची आणि
आजोबांची काळजी घ्या. नमस्कार करते. सांभाळून जा. अद्वैत साहेब, काळजी घ्या. का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय या घराशी माझं काहीतरी नातं आहे. आज इथून निघताना असं का वाटतंय की आयुष्यातून खूप काहीतरी निसटतंय. देवी आई, सगळ्यांची काळजी घे. लवकरात लवकर रुपालीबाई साहेबांचं सत्य सगळ्यांना कळू दे. नेत्रा, अजून डोळ्यात पाणी आहे तुझ्या. तू खोटं बोललीस ना तरी तुझ्या डोळ्यांना नाही खोटं बोलतायत. लिसन, आज घरात जे काही झालं त्याच्यामुळे तुला खरंच खूप त्रास झाला. मी रूडली वागलो तुझ्याशी, तुझ्यावर ओरडलो, बट आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. हे बघ, आज तू कशीही वागली असलीस ना तरी तू जे माझ्यासाठी केलंस ते मी कधीच नाही विसरू शकणार. खरं तर मला तुझी सवय झाली आहे. बट इट्स ओके. तसेही मला सवय आहे स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याची. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट नेत्रा, हे बघ, आज जे काही झालं ते तुझ्याकडून चुकून झालं असलं तरी तू तुझी चूक ऍक्सेप्ट न करणं हे तुझ्यासाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो नेक्स्ट टाइम प्लीज बी केअरफुल. ओके? येते. मी सोडतो तुला बस स्टँड पर्यंत. नाही, नको. का? तुम्ही बाहेर नका येऊ. आणि तसे बस स्टँड अगदीच जवळ आहे, मी जाईन चालत. साहेब, सतत शेखर साहेबांसोबत राहा. काळजी घ्या. येते.